ألم تر إلى الذين نافقوا يقولون لإخوانهم الذين كفروا من أهل الكتاب لئن أخرجتم لنخرجن معكم ولا نطيع فيكم أحدا أبدا وإن قوتلتم لننصرنكم والله يشهد إنهم لكاذبون لئن أخرجوا لا يخرجون معهم ولئن قوتلوا لا ينصرونهم ولئن نصروهم ليولن الأدبار ثم لا ينصرون لأنتم أشد رهبة في صدورهم من الله ذلك بأنهم قوم لا يفقهون لا يقاتلونكم جميعا إلا في قرى محصنة أو من وراء جدر بأسهم بينهم شديد تحسبهم جميعا وقلوبهم شتى ذلك بأنهم قوم لا يعقلون كمثل الذين من قبلهم قريبا ذاقوا وبال أمرهم ولهم عذاب أليم كمثل الشيطان إذ قال للإنسان اكفر فلما كفر قال إني بريء منك إني أخاف الله رب العالمين فكان عاقبتهما أنهما في النار خالدين فيها وذلك جزاء الظالمين. काय तुम्ही नाही पाहिलं की जे मुनाफिक दांभिक आहेत ग्रंथधारकातील आपल्या इन्कारी बांधवांना सांत्वना देण्यासाठी म्हणतात की जर तुम्हाला बाहेर काढलं गेलं तर आम्हीही तुमच्यासह बाहेर पडू आणि तुमच्याबाबत कधीही कोणाचं म्हणणं मानणार नाही. जर तुमच्याशी लढाई केली गेली तर आम्ही तुमच्या मदतीला धावून येऊ. अल्लाह गवाही देतो की इन्कारी लोकांना दिलासा देणारे दांभिक लोक खोटे आहेत. जर त्यांना काढलं गेलं तर त्यांच्यासोबत निघण्याची हिंमत ते दाखवू शकत नाहीत आणि जर त्यांना ठार केलं जाईल तर हे दांभिक त्यांच्या मदतीसाठी येणार नाहीत आणि धाक दाखवण्यासाठी जरी आले तरी पाठ फिरवून पळून जातील. मग स्वतः या दांभिकांच्या मदतीचेच वांदे होतील. मग कुठूनही त्यांना मदत मिळू शकणार नाही. हे इमानवाल्यांनो, यांच्या मनात अल्लाहपेक्षा जास्त तुमची भीती आहे, कारण हे मोठे नादान आणि नासमज लोक आहेत. हे सर्व मिळूनही तुमच्याशी लढू शकत नाहीत. परंतु सुरक्षित किल्ल्यासारख्या वस्त्यांमध्ये किंवा एखाद्या मजबूत भिंतीच्या आड तात्पुरती हिंमत करतील तर गोष्ट वेगळी. यांची आपापसातली लढाई मोठी सक्त असते. तुम्हाला असं वाटतं की हे आपापसात एकसंघ आहेत, परंतु आतून यांची मनं दुभंगलेली फाटलेली आहेत. यामुळे की हे लोक मोठे मूर्ख आणि नादान लोक आहेत. यांचं उदाहरण यांच्या पूर्वीच्या लोकांसारखं आहे, ज्यांनी आता लवकरच आपल्या वाईट कर्मांचं फळ चांगल्या प्रकारे चाखलं. यांच्यासाठीही तसाच दुःखदायक अजाब आहे. यांची अवस्था सैतानासारखी आहे, जो मानवाला खूप प्रेरित करतो की इन्कार करणारा हो. मग मनुष्य इन्कारी बनताच सैतान असं सांगून त्याची शुद्ध उडवतो की मी तुझ्यापासून वेगळा आहे. तुझा आणि माझा काही संबंधच नाही, कारण मी तर सर्व विश्वांचा पालनहार अल्लाहचं भय राखतो. परिणामी दोघंही नेहमी करता जहन्नमच्या आगीत जाऊन पडले. आणि जुलमी आणि अत्याचारींना अशीच सजा मिळाली पाहिजे